नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो बुलढाणामध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर पार्थ तिवारीजी, जे अतिशय उत्तमरित्या मागच्या 2-3 वर्षांपासून काम करतात या फील्डमध्ये. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, कमर्शियल प्रोजेक्ट्स अशा बऱ्याच प्रोजेक्ट्सवर ते काम करतात. सो त्यांच्या एकंदर प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे साधारणपणे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, इस्पेशली तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट कुठून केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? सगळ्यात अगोदर तर माझं हायर एज्युकेशन पर्यंत एज्युकेशन माझं 10th, 11th, 12th हे चिखलीमध्येच झालं प्रॉपर. ते आदर्श विद्यालय आमची इथे एक शाळा आहे तिथून झालेलं आहे. त्याच्यानंतर 12वीच्या अगोदर 8, 9, 10th पर्यंतच मला हे 100% क्लिअर होतं की मला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आहे आणि स्पेसिफिकली बिल्डिंगमध्ये काम करायचं आहे. तर ही प्रेरणा मला ज्या टायमाला आमच्या घराचं स्वतःचं कन्स्ट्रक्शन चालू होतं त्या टायमाला जे इंजिनियर तिथे होते तर त्यांचं ते काम बघून मला त्यावेळेसच क्लिक झालं होतं की हे काम आपल्याला करायचं आहे, म्हणून मग इंजिनिअरिंग मी निवडली. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग मी बाबासाहेब नाईक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुसदमधून केली. ते झाल्यानंतर मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं. तर ME मला करायची इच्छा याच्यासाठी नव्हती, कारण मला काहीतरी डिफरंट शिकायचं होतं. तर त्याच्यामध्ये क्वांटिटी सर्व्हिंग माझा ऑलरेडी इंटरेस्ट असणारा विषय होता, म्हणून मी क्वांटिटी सर्व्हिंग अँड कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंटमध्ये निकमारमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. ओके. सो हा झाला तुमची शैक्षणिक पूर्ण पार्श्वभूमी. आता पुढचा प्रश्न येतो ते म्हणजे जो प्रत्येक इंजिनियरच्या आयुष्यात येतो ते म्हणजे इंजिनियर झाल्यानंतर जी पहिली साईट मिळणे त्याच्यामधला जो स्ट्रगल असतो तो फार महत्वाचा असतो. जेव्हा तुम्ही पुन्हा इकडे बुलढाण्यात परत आला तेव्हा पहिली साईट मिळण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? अगोदर आल्यानंतर ऑफिस असा काही विषय नव्हता. सगळ्यात पहिले काही ना काही काम सुरू करूनच मग आपल्याला ऑफिस स्टार्ट करायचं हे ऑलरेडी प्लॅन्ड होतं. स्टार्ट करताना सुरुवातीला कोणी एकदम न्यूकमरला चान्स देत नाही, तर मग त्याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला की लोकांपर्यंत गेलो, जिथे जिथे साईट सुरू आहे, जिथे असं माहित होतं की साईट सुरू होणार तिथे जाऊन जे काही एक बेसिक आम्ही डेमो बनवून ठेवले होते ते त्यांना दाखवले, आम्ही असं काम करतो. आणि त्यांनी जे काही दिलं, जे काही त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स सुरुवातीच्या कमीत कमी 10 ते 12 साईट आम्ही त्यांच्या कंडिशनवर कम्प्लीट केले. स्वतःचा जे काही काम करायची शैली ती प्रूव्ह केली आणि त्याच्यानंतर आपल्या कंडिशनवर काम करणं आता सुरू केलेलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो तो एक जर्नी एक वेगळी होती तुमची, असं कारण पहिल्या प्रोजेक्ट कायम महत्वाचा असतो, कारण एकतर अनुभव नाही म्हणून साईट नाही आणि साईट नाही म्हणून अनुभव नाही असं होत असतं. बरोबर, लूप आहे. बरोबर. याच्यानंतर येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे या क्षेत्रामध्ये आता तुम्ही काम करताय मागच्या 2-3 वर्षापासून बुलढाण्यासारख्या एरियात काम करताय. तुम्ही एक बघितलं असेल ते म्हणजे यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे किंवा अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो. तर अशा अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी परिस्थिती हाताळता साईटवर? सगळ्यात पहिले तर चिखली सारखे टियर 3, टियर 4, चिखलीच नाही, टियर 3, टियर 4 कुठलीही आपण समजा सिटी कन्सिडर केली तर तिथे लेबर इफिशियन्सीचा सगळ्यात मोठा आपल्याला प्रॉब्लेम पाहायला मिळतो. जसं लेबर या ठिकाणी समजा प्लास्टर करतोय तर लेबरला प्लास्टर करताना एक सगळ्यात मोठी प्रॉब्लेम अशी येते की ज्या टाइमला ते फॉर्म वर्कवर उभे राहतात तर त्यांना फॉर्म वर्कवर उभे राहिल्यानंतर कुठलीही सेफ्टी नसते. त्यांना आपण सेफ्टी प्रोव्हाइड करत नाही, त्यांना सेफ्टी नेट नसते, त्यांना सेफ्टी गॅजेट्स नसतात, हेल्मेट नसतात, त्यांना सेफ्टी रोप नसते. तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी एकदम तर चेंज नाही होणार, कारण ह्या कमीत कमी जेव्हापासून इथे कन्स्ट्रक्शन सुरू झालं तेव्हापासून हे कन्व्हेन्शनल मेथड आहे. पण त्याला आपल्याला बदलण्यासाठी आम्ही आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन आलेलो आहे. तिथे आम्ही बघितलं की हे काय काय गोष्टी आपण प्रोव्हाइड करू शकतो. ते आपण त्यांना प्रोव्हाइड केल्यानंतर मग मला असं वाटतं की स्किलची कमी कुठेच नाहीये. स्किल आमच्याकडेही तितकीच आहे. फक्त त्यांना 100% तितका चान्स मिळाला पाहिजे. याच्यासाठी हे आपलं काम आहे, जे तिथे लीड करताय प्रोजेक्टमध्ये, की त्यांना 100% तो चान्स भेटला पाहिजे. तर ते त्यांच्या सेफ्टी सोडून तर होऊ शकत नाही. म्हणून आम्ही त्याच्या मागे सध्या सगळ्यात जास्त लागलो आणि त्यांना थोडीफार ट्रेनिंग जे काही आम्ही बाहेरून टियर 1, टियर 2 सिटीज मधून शिकून आलेलो आहे ते त्यांना थोडंफार नॉलेज देणे आणि कन्सिस्टंटली साईड टू साईड त्यांना थोडं पुढे नेणे, हे आम्ही आता लॉंग टर्म साठी प्लॅनिंग आमचं आहे. क्या बात आहे. दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे टेक्नॉलॉजीचा. हे फील्ड जसं बदलतंय तसं यातलं तंत्रज्ञान सुद्धा रोजच्या दिवसाला बदलतंय. बिलकुल. तर अशा तंत्रज्ञानाचा आता तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये कसा फायदा होतो, सॉफ्टवेअर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि मशिनरी पॉईंट ऑफ व्ह्यू? सॉफ्टवेअर पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे प्लॅनिंग हा खूप छोटा एक पार्ट आहे आमचा. म्हणजे टाइम नुसार बघितलं, आपण प्रोजेक्ट टायमिंग नुसार बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जी ड्रॉइंग व्हायची ती पेन्सिलने आपण ड्रॉइंग करायचो. आता जी ड्रॉइंग होत आहे ती ऑटोकॅड मध्ये मधल्या काळामध्ये. आता त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स आलेलं आहे रेविट नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. सेम कंपनीचं आहे पण ते अजून फास्ट होते त्याने काम.
तर या सगळ्या गोष्टी आपण आता इम्प्लिमेंट करता 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 व्हिज्युअलायझेशन कडे आपण आता त्याच्यामध्ये पुढे चाललोय. एक सॉफ्टवेअर पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला हे सांगतो बरोबर. की समोरच्या माणसाला आता 100% जे आपले क्लायंट राहणार त्यांना 100% हे माहित पडतं की आपलं घर कसं बनणार, बरोबर. तर त्यांना 100% सॅटिस्फॅक्शन मिळणार. ते आपण ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेलं आहे. हम्म, हम्म. आता एक्झिक्युशन मध्ये असा विषय आहे की एक्झिक्युशन मध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीचा यूज इथे सध्या कमी करता येतोय. जास्तीत जास्त आपण तिथे लिफ्ट मशीन यूज करतोय, परंतु जे पार्टिशन वॉल असतात, जसं पार्टिशन वॉल मध्ये आपण आताही रेड ब्रिक यूज करतोय. जास्तीत जास्त पुढे आपण अजून एसी ब्लॉक पर्यंत गेलो आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त प्रीकास्ट वॉल आहे, प्रीकास्ट स्टेअर केस आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जी लेबर डिपेंडन्सी आहे ती 100% आपल्याला कमी करता येते आणि प्रोजेक्टची क्वालिटी वाढवता येते. तर त्याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. पण टियर 3 टियर 4 सिटीज, जसं मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, थोडं त्याला वेळ लागेल, पण कन्सिस्टंटली होईल. आपला प्रयास करणं आपलं काम आहे. नक्की. तुम्ही इथं बुलढाण्यासारख्या एरियात किंवा चिखलीत काम करताय, तर एक रेसिडेन्शियल मध्ये बऱ्याचदा तुम्ही एक डायलॉग ऐकला असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे हो, आणि एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. बिलकुल. आणि एक इंजिनियर म्हणून तर तुम्हाला वाटत असतं की आपण एक चांगल्या दर्जेदार क्वालिटी दीर्घायुषी एक बांधकाम आपण करावं. बिलकुल. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या हम्म. दोन्हीची तुम्ही सांगड कशी घालता, समतोल कसा साधता त्याचा? याच्यामध्ये क्वालिटीसाठी जे मटेरियल आपल्याला लागणार आहे ते मटेरियल आपण कुठेही वाचू शकत नाही, हे तर समजा बेसिक आहे. याच्यामध्ये आपण सिमेंट कमी, कॉस्ट इफिशियंट बनवण्यासाठी सिमेंट कमी यूज करणं हे अनएथिकल आहे आणि समोरच्या सोबत ते न्याय आपण देऊ शकत नाही त्या बरोबर. साईडला. हम्म. याच्यामध्ये लेबर इफिशियन्सी, परत तोच विषय आला. लेबरला आपण ह्याप्रमाणे व्यवस्थित ट्रेन करायचा प्रयत्न करतोय की ज्या टायमाला फॉर एक्झाम्पल तुम्ही टाईल बसवताय, तर टाईल लावताना तुम्हाला कमीत कमी वेस्टेजमध्ये तुम्ही टाईल कशी लावली पाहिजे. जेव्हा तुम्ही सिमेंट यूज करताय तर त्याला प्रॉपरली खालून त्याला तुम्ही एखादा काही ठेवा ज्याच्यामध्ये तुम्ही प्लास्टर करताना तुमचं मटेरियल रियूज होईल. मटेरियलला परत तुम्ही यूज करा. मटेरियल जे गेलं त्याला परत वेस्टेजमध्ये जाऊ देऊ नका. असं करता 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 एक 5% टोटल प्रोजेक्ट व्हॅल्युएशनचा आमचा असं टार्गेट आहे की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वाचलं पाहिजे, जेणेकरून तेच लोक जेव्हा दुसऱ्या साईटवर जाणार तर ओव्हरऑल समाजामध्ये त्यांचा फायदाच होईल. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही इथले मूळ रहिवासी पण आहात, हो. इंजिनियर पण आहात हो. आणि इंजिनिअरिंग सारख्या फील्डमध्ये काम करताय. हम्म. त्या या तिन्ही पर्स्पेक्टिव्ह मधनं एक प्रश्न असा आहे, जर बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर एक इंजिनियर म्हणून पुढच्या 10-15 वर्षात काम करणं अतिशय महत्वाचं आहे, जर आपल्याला बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल, पुण्या मुंबईच्या तुलनेनं बुलढाण्याला जर पुढे न्यायचं असेल, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मी नाही बोलणार, कारण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ऑलरेडी आमच्याकडे खूप चांगल्या प्रमाणात चालू आहे. बिल्डिंगमध्ये जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करतो त्या टायमाला सगळ्यात मोठी जी संख्या आहे ती लेबरची किंवा मिस्त्री या लोकांचीच आहे. आम्ही पण कन्सल्टंट आहेत, आम्ही 100-200 लोकांच्या वरती आम्ही तिथे राहणार नाही. तर या लोकांना एक बेसिक आपण कुठल्याही साईटवर बघितलं तर यांचं इन्शुरन्स काढलं पाहिजे, तर त्यांना एक सेफ्टी होते. त्याच्यानंतर त्यांना आपण प्रॉपरली रोज मेडिकल चेकअप झालं पाहिजे. हे सगळं केल्यानंतर मला असं वाटतं जे सगळ्यात खालच्या पातळीचे लोक आहेत त्यांचा विकास झालाच म्हणजे सर्वांगीण विकास असतो. आपण तर विकास करतोच आहे स्वतःच. बरोबर आहे. पण मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला हे वाटतं? कंपल्शन आणलं पाहिजे. काही नॉर्म्स त्यांनी आणले पाहिजे ज्याच्यामध्ये विदाऊट बिल्डिंग परमिशन तुम्ही काम करू शकत नाही, किंवा तुम्हाला लेबर इन्शुरन्स कंपल्सरी आहे, लेबर सेफ्टी कंपल्सरी आहे. तुम्हाला कुठलेही व्हिजिटर्सही आले तर त्यांना हेल्मेट कंपल्सरी आहे. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर कन्स्ट्रक्शन क्वालिटी वाढेल आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी वाढल्यामुळे सर्वांगीण विकास होईल असं मला वाटतं, बरोबर माझ्या आहे. पॉईंट ऑफ व्ह्यू. वा. आतापर्यंत समजा तुम्ही 25-30 प्रोजेक्टवर काम केलंय विशेषतः. हो. त्या प्रोजेक्ट पैकी एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो काहीतरी वेगळं होतं, काहीतरी ते करताना आनंद समाधान जास्त वाटलं, असा एक प्रोजेक्ट? ऍक्च्युली मी म्हणजे क्लिअर गोष्ट अशी आहे की सध्या आम्ही बस स्टार्ट झालो. 3 वर्ष म्हणजे हा. काही जास्त वेळ आम्ही अजून केलेला नाही त्याच्यामध्ये बरोबर. काम. एक प्रोजेक्ट आता सध्या जो करंटली प्रोजेक्ट चालू आहे, जो मी मेन्शनही केलेला आहे आपल्या याच्यामध्ये फॉर्म मध्ये, त्याच्यामध्ये विषय असा आहे की तो क्वालिटी काम आपण केलेलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी जे टियर 3 टियर 4 सिटीज मध्ये अवेलेबिलिटी आहे त्याला तिथे इम्प्लिमेंट केलेलं आहे. जसं वॉटर टँक आपण लावतो, ओव्हरहेड वॉटर टँक आहे. ओव्हरहेड वॉटर टँक मध्ये आपण नॉर्मल 6 लेअर वॉटर टँक लावतो, पण त्याला आपण थर्मल वॉटर टँक दिलेला आहे. जसं त्याचं पाणी आतमध्ये थंडच राहणार, तर जे रेफ्रिजरेशनसाठी लागणारी वीज आहे ती कमीत कमी त्याच्यामध्ये युज होणार. अच्छा. कमीत कमी त्याच्यामध्ये युज होणार. सोलार पॅनलिंग म्हणजे जे तुम्ही कन्व्हेन्शनल रित्या डिपेंडन्सी तुमची असते इलेक्ट्रिसिटीसाठी, ते स्वतःच ते जनरेट करणार, स्वतःच ते युज करणार. तर नेचरसाठीही चांगलं आहे. त्या बेसिक गोष्टी 100% इम्प्लिमेंट केल्या आम्ही त्याच्यामध्ये, तर त्या Okay. गोष्टीचं मला थोडं समाधान आहे. बाकी काम तर आम्ही प्रत्येक ठिकाणी तेच चालूच असतो, बरोबर आहे. पण मग आणि असा एखादा प्रोजेक्ट जो काम करताना काहीतरी आव्हान आलं, अडचण आली, समस्या आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? म्हणजे लेबरच्या साईड नसेल, नेचरच्या साईड नसेल,
काही हो. अजून कुठली समस्या असेल, अं, टेक्नॉलॉजी साईड नसेल अशी हो, काहीतरी? नेचर म्हणजे मागचा जो उन्हाळा होता त्या टायमाला टेम्परेचर थोडं जास्त वाढलं होतं. हम्म. तर त्या टायमाला लेबरचा खूप आम्हाला प्रॉब्लेम आला होता. ओव्हरऑल लेबरचा सगळा प्रॉब्लेम आला होता, कारण खूप अननॅचरल हीट त्या ठिकाणी होती. तर त्याच्यासाठी मग आम्ही फॉर एक्झाम्पल फर्स्ट स्लॅब आमचा झालेला आहे, त्याचं ब्रिकवर्क आमचं झालेलं आहे आणि वरच्या स्लॅबसाठी आम्ही पुढे जाणार होतो. त्याचे कॉलम करायचे, म्हणजे सगळं उन्हामध्ये उभं राहूनच काम करायचं पूर्ण काम होतं. पण आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं त्यांना जे 1-1.5 महिन्याचा बफर असं दिला, की आतले जे सावलीमध्ये उभे राहून राहायचे कामं आहेत ते आम्ही हम्म. पूर्ण कंप्लीट केले. म्हणजे टोटल प्रोजेक्ट ड्युरेशन आम्ही कमी करून घेतला, वा, जो पुढे वाढणार होता. बरोबर. बेसिक गोष्ट आहे, पण ते म्हणजे थोडंफार तेव्हा करणं महत्वाचं आहे. करणं बरोबर. महत्वाचं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते हम्म. तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? फ्लेक्झर स्ट्रेंथ आम्ही त्याच्यामध्ये बघतो. नॉर्मली बेसिकली अर्थक्वेक रेजिस्टन्स स्ट्रक्चर चिखली सारख्या ठिकाणी थोडं कमी प्रमाणात चालतं. हम्म. पण एक बेसिक रेन्फोर्समेंट आम्हाला आयएस कोड मध्ये अशी दिलेली आहे की ते आपण यूज करून त्याची फ्लेक्झर स्ट्रेंथ प्रॉपर असली, 550D आपलं आहे, हो. तर ते प्रॉपर असलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी येत नाही. समजा ते पॅरामीटर आयएस सर्टिफाईड वगैरे बघून आम्ही फायनल करतो. फायनल करतो. आणि आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरले का तुम्ही? हो. आणि तो एक प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून तुमचा अनुभव कसा आहे? प्रोडक्ट फार चांगला आहे. याच्यामध्ये पण अर्थक्वेक रेजिस्टन्स स्ट्रक्चरमध्ये पण मी मेन्शनही केलेलं आहे पहिले, की तिथे आम्ही त्याला यूज केलेलं आहे. कुठलीही प्रॉब्लेम नाही आहे. त्याची बेंडिंग प्रॉपर होते. स्टील बेंड करताना फुटत नाही. स्टील नाही तर नॉर्मली जर क्वालिटी चांगली हम्म. नसली, रॉ मटेरियल चांगला नसला, तर स्टीलची क्वालिटी चांगली नसली, रिंग बनत नाही प्रॉपरली. तर त्या गोष्टी आहे. तर ते असं एक्सपिरियन्स तुम्ही ओव्हरऑल खूप समाधानी चांगला आहे. आहात. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर पार्थ तिवारी. आणि मी असं काय म्हणतो की देशाचं भवितव्य ज्याप्रमाणे इंजिनियरच्या हातात आहे त्याप्रमाणे ते तरुणांच्या हातात आहे. आणि त्यातलेच एक तरुण इंजिनियर माझ्या सोबत आहेत. सो येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद.